रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. नवीन लग्न झाल्यावर मुलीसाठी सगळं एका रात्रीत बदलतं. घर नवीन, माणसं नवीन, त्यांच्या सवयी नवीन, स्वभाव नवीन. अशात फक्त तिचा जोडीदार हाच तिच्यासाठी एकमेव आधार असतो. त्याने समजून घेतलं की तिला जग जिंकल्यासारखं होतं, जसं या कथेतले दोघं जण. 16 सोमवारचा प्रसाद ही कथा लिहिली आहे चंद्रशेखर गोखले यांनी आणि तुम्ही ऐकणार आहात कथा कट्टा या पॉडकास्ट मध्ये माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. त्या दोघांचं लग्न झालं तेव्हा ते दोघं 30 पार केलेले होते. एका अर्थी तो होता घोड नवरा आणि तिच्या पीठ पिछे तिचेही नातेवाईक तिला घोड नवरीच म्हणायचे. पण दोघंही इतके लग्नाळलेले नव्हते. झालं तर ठीक आहे, नाही तर चलताय अशी दोघांची धारणा होती. त्याची आई तर त्याला लग्न करूच नको असं म्हणत होती. मूर्ख मुलगा आहेस, कशाला उगीच एकीचा जीव टांगणीला लावतोस असं ती 4 चौघात म्हणायची. बरं, तोही स्वतःला ओळखून होता. हे स्वतःला ओळखून असणं साधी गोष्ट नाही. म्हणजे एकूण काय, दोघंही मजेत होते. दोघांचं छान चाललेलं. पण दिलसे दिल टकराये म्हणतात तसं दोघं लव्ह मॅरेज करून आले. दोघं एकमेकांना खूप आवडले होते आणि दोघंही ते जाहीरपणे मान्य करत होते. चित्रपटांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं म्हणतात, पण या दोघांची तऱ्हाच वेगळी होती. त्याने तर लग्नाचा 1000वा दिवस आकडेमोड करून शोधून काढला आणि लग्नाचा 1000वा दिवस साजरं करणारं बहुधा ते पहिलंच जोडपं असावं. तशी माहेरी ती लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुलगी, त्यात दिसायला सुंदर, हुशार. त्याच्याशी लग्न करण्याचा एक वेडेपणा सोडला तर बाकी कधी कुठला वेडेपणा केल्याचं कुणाला स्मरत नाही. हा आपल्या घरात जीव रमवत होता. म्हणायला गोतावळा खूप होता. हा त्यात असायचा, पण मेरूमणी कसा परिघाच्या बाहेर तसा तो. पण ती आली आणि त्यालाही त्याचा परिघ मिळाला. तिच्या घरी म्हणजे सगळं शिस्तीत असायचं. प्रत्येकाचा पाणी प्यायचा ग्लास वेगळा, आंघोळीचा टॉवेल वेगळा, बेडशीट वेगळं. आणि याच्याकडे म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा, साधारण असा कारभार. तिला झोपण्यासाठी घातलेल्या गाद्या तुडवलेल्या चालायच्या नाहीत. बेडशीट विस्कटलेलं चालायचं नाही. आणि याच्याकडे गाद्या घातल्या की त्याची भाचवंड धुडगूस घालायची. त्यांच्या मागे घरातल्या कामवाल्या पोरांना पकडायला धावायच्या. पण हे सगळं ती हसत मुखाने मान्य करायची. म्हणायचे असू दे, काही हरकत नाही. आमच्याकडे मोजकी माणसं, तुमच्याकडे हा एवढा पसारा, चालायचंच. पण तरी लग्नाचा 1000वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या जोडप्यामध्ये कधी रुसवे फुगवे आलेच नाहीत असं नाही बरं का. असेच पावसाचे दिवस होते. त्यांच्याकडे कुठल्या तरी महिन्यात सासऱ्याचं तोंड सुनेनं पाहायचं नाही असा रिवाज. म्हणून ती उड्या मारत माहेरी गेली. पण तिथे गेल्यावर तिला करमेना. आपल्याकडे बऱ्याचशा कुटुंबात एक वेळ मुलाचं सुनेशी नाही पटलं तर विशेष फरक पडत नाही. पण जर का चुकून मुलाचं सुनेशी मेतकूट जमलं आणि मला तिच्याशिवाय करमत नाही असं त्याने जाहीरपणे मान्य केलं तर खल्लास. मग लगेच तो बैलोबा होतो, बायल्या होतो, अगदीच नादावलंय असे टोमणे ऐकावे लागतात. त्यानेही ते ऐकून घेतले. लग्न काय कोणाचे होत नाहीत, आम्ही काय संसार केले नाहीत असे ताशेरे चालू असताना त्याने तिला यायची गळ घातली. तिलाही घरी करमतच नव्हतं. ती पण लगेच आली. ती आल्यावरही जरा थट्टा टोमणे झाले. आल्या आल्या घरच्या पोराटोरांनी तिचा ताबा घेतला. बुढे बुजुर्ग होतेच. माहेरून आलेली ती काय काय घेऊन आली होती. अगं, इतकं कशाला आणायचं हे म्हणत त्याची आई मायेनं दटावत होती. पण तिला बरंही वाटत होतं. आणि अचानक हिचं बिनसलं. काय झालं ते कळलंच नाही. 1-2दा तिने खोलीत आत बाहेर केलं पण काही बोलली नाही. पण जसजसा दिवस सरकत होता ती अधिकच आकसत गेली. आधी त्याच्या लक्षात आलं, तो कासावीस झाला. मग इतरांच्याही तिचं रुसून बसणं लक्षात यायला लागलं. काय झालं याचा एकच गलका उडाला. अशा वेळी वाटतं थोडी प्रायव्हसी पाहिजे होती. प्रत्येकाला थोडी स्पेस हवी. घरची नवीन सून म्हणजे तिने काय कायम हसतमुखच असायला हवं असं नाही. कधी तिचा मूड नसेल तर तिला थोडा वेळ पूर्वपदावर यायला द्यावा. पण त्याच्याकडे तसं व्हायचं नाही. घरात 2-3 स्तरावरती चर्चा चालायची. घरच्या बायका, मग कामवाल्या, मग शेजारच्या 2 जणी, शिवाय आलेले पाहुणे.
मुळात ते दोघे तसे प्रौढ असे हे समजत होते. नाहीतर गाण्याच्या भेंड्यांपासून ते काचापाणीपर्यंत हे दोघं काहीही खेळायचे. घोड्याला पाणी घाल हा मूर्खासारखा वाटणारा खेळ सुद्धा तेव्हा ते रंगून खेळायचे. तुम्ही सारखे काय खिदळत असता रे, असं न राहून एकदा त्याच्या आईने त्याला विचारलंच होतं. तेव्हा तिची लाजलेली चर्या तो अजूनही विसरला नव्हता. पण आज काय झालंय? काय झालं या प्रश्नाचं सहस्त्र पार पडलं. पण ती ढिम्म बोले ना. शेवटी रात्री दोघं खोलीत आले. मामी रागावलीये हे पोरांच्या लक्षात आलं होतं म्हणून कोणी खोलीकडे फिरकेना. ती दोघच होती तेव्हा त्याने अलगद स्वरात तिला हळुवार होत विचारलं, शोनू काय झालं? तशी शाळकरी मुलीसारखी मुसमुसत ती म्हणाली, आईने चपातीचे लाडू दिले होते. चपातीचे लाडू? त्याने विचारलं. हो, मी पर्समध्ये ठेवले होते, आता नाही येत ते. म्हणजे हा दुहेरी राग होता. एकतर लाडू गायब आणि पर्स ही तिची खासगी गोष्ट होती, तर तिलाही कोणीही हात लावू शकत होतं. तो पाणी आणायला म्हणून स्वयंपाकघरात आला. आई त्याचा अंदाज घेत तिथेच रेंगाळत होती. काय झालंय रे? आईने काळजीने विचारलं. तो म्हणाला, काही नाही ग, तिने माहेरून येताना पोळीचे लाडू आणले होते, ते कोणीतरी काढून घेतले. आई वैतागलीच. इश्शा, लहान आहे का ती इतकी? त्यावरून कसलं रुसून बसायचं? आईला समजवण्यात अर्थ नव्हता, कारण तिने आयुष्यभर सासूरवासच भोगला होता. मग त्याला कळत होतं काही गोष्टींबाबत आपण नाही बदलू शकत. मग हे मान्य करा अथवा नका करू. मनस्वी असणं दोष आहे का? पण तो गुण म्हणूनही ग्राह्य धरला जात नाही, कारण आपले संस्कार आयुष्य रेटायला शिकवतात. लाडाने आणलेले लाडू गायब झाले तर होऊ दे, त्यात काय एवढं? लहान आहात का तुम्ही? लहान मोठा असण्याचा प्रश्नच नसतो. आईने दिलेली गोष्ट त्याचं मोल कुणी लावायचं आणि का लावायचं? तो शहाणा होता. तो म्हणाला, तसं नाही ग आई, 16 सोमवारचा प्रसाद होता म्हणून ती घाबरली. 16 सोमवारचा प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागतं म्हणे. आता हे मात्र त्याच्या आईला संयुक्तिक वाटलं. हे बरोबर आहे, 16 सोमवारचं व्रत भारी कठीण असतं, कुणी केलं होतं? असं विचारत आईने कडीचा डबा उघडला. अरे, मी साडी बदलायला तिथे गेले होते ना. त्याची आई कधीही तुमची खोली असा उल्लेख करायची नाही, तर ते तिच्या पर्समधून बाहेर पडले होते. मुंग्या लागतील म्हणून मी उचलून ठेवले. गडबडीत सांगायचे विसरले रे. 16 सोमवारचा प्रसाद मिळाला ग, त्याने तिला आनंदाने सांगितलं. त्याच्या घरच्या एकूण अनुभवाने तिला वाटलं होतं एव्हाना ते फस्तही झाले असतील. पण हाताशी लाडू लागल्यावर ती खुदकन हसली. आईने 2 लाडू काढून घेतले. 16 सोमवारचा प्रसाद आहे ना, उद्या सगळ्यांना आंघोळीनंतर चिमूट चिमूट देते. त्याला काही तिची ना नव्हती. फक्त आईने माहेरवाशिणीला लाडाने दिलेला खाऊ तिला तिच्या ताब्यात हवा होता. धार्मिक वृत्तीची सून मिळाली म्हणून त्याची आई खुश. आईने दिलेले चपातीचे लाडू हातात आले म्हणून ती खुश. मग त्याला खुश व्हायला वेगळं कारण नकोच होतं. पण जर आता ती कधी कुठे चुकून तुम्हाला भेटली तर 16 सोमवारचा प्रसाद असं म्हणून बघा. आत्ता सुद्धा ती तशीच खुदकन हसेल. 16 सोमवारचा प्रसाद ही कथा लिहिली होती चंद्रशेखर गोखले यांनी, जी तुम्ही ऐकत होतात कथा कट्टा या माझ्या पॉडकास्टमध्ये, माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.